हे बघा इकडे ना सगळ्या लागल्यात भाज्या बघा, वेगवेगळ्या भरपूर भाज्या आहेत. ही तेरीची मावशी कशी आहे? 20 रुपये. तर इकडे ना तर सर्व भाजी आपण कटिंग करायला सुरुवात करते बघा. असे ना बारीक कटिंग करून घ्यायचे. फोडणी देऊन घेते. फोडणी दिली ना की पटकन झाकण ठेवायचं. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, पावसाळ्याचं सीझन चालू आहे आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये ना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या पाहायला मिळतात, खायला मिळतात. तर त्याच्यापैकी एक भाजी म्हणजेच तेरीची भाजी. तर त्याची आज आपण घरी रेसिपी बनवणार आहोत. मागे ना काही दिवसा अगोदर आपल्याला कोकणातल्या गावावरून सुद्धा भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आल्या होत्या, पण त्याची काही रेसिपी आपल्याला दाखवायला मिळाली नाही. ते सर्व खाऊन पण झाल्या. तर आता ना आपण मार्केटमध्ये चाललेलो आहोत, तिकडून आपण भाजी घेऊन येणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खास करून तेरीच्या भाजीची रेसिपी पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, आता ना आम्ही निघालेलो आहोत मार्केटमध्ये जायला. आई पण रेडी झाली आहे, बॅग घेतलेली आहे. आणि आई आज कोणती भाजी आणणार आहेस मग? आता मागे कशी आपण फोडशीची आणलेली ना, हा, आता बघूया. आम्हाला ना तेरीची भाजी खायची आहे. आता रानभाजी येत असतात ना अधून मधून. हो, रानाच्या भाज्या. आता सगळ्या भाज्या ना आपण नवीन आता येतात ना, सगळ्या भाज्या आता खायच्या पावसाळ्यातल्या. हा, तर बघूया आज तेरीच्या भाजीचा विचार केलाय. भेटली तर बघूया, नाही तर दुसरी मग कोणती तरी भाजी आणू. बघूया कोणकोणत्या भाज्या कशा आता कवळ्या असतात तर खायच्या भाज्या मस्त. चला मग निघूया. हो चल. चला मंडळी, आता ना निघालोय मार्केटमध्ये जायला. हे बघा इकडे आलोय, मावशी इकडे. हे बघा इकडे ना सगळ्या लागल्यात भाज्या बघा, वेगवेगळ्या भरपूर भाज्या आहेत. आता झाला काय घ्यायचं बघ? कुठल्या भाज्या आहेत ग? ही तेरीची कशी आहे मावशी? फोडशीची भाजी हे 20 बघ, रुपये. अगा फोडशीची पण आले. 30ला 2 देशील ना? ही घ्यायची. ही घेतोय, फोडशीची भाजी घेतोय. फोडशीची भाजी आता पावसाळ्याची भरपूर येते. तेरीची तेरीची पण एक घे. अजून कोणकोणते आहेत? अजून इकडे बघायला लागेल मार्केटमध्ये, अजून भाज्या आहेत. कढीपत्ता दोन घेतल्यात, तेरीची आणि फोडशीची. तर मंडळी इकडे बघताय, आता ना मार्केटमधून आपण ही तेरीची भाजी आणलेली आहे. ही बघा, मस्त जोडी मिळाली. ह्याच्या व्यतिरिक्त अजून पण ही भाज्या आणल्यास ना? आता भरपूर म्हणजे भाज्या येतात पावसाळ्यात. हा, दुसऱ्या पण आणतात, पण मला खास आज ही भाजी म्हणजे बनवायची. हो, आम्ही घरून जाताना विचारच केला होता की तेरीची भाजी भेटू दे, आणि नशिबान भेटली. आता भरपूर तेरीची भाजी ना भरपूर आलेल्या आहेत ना? हो, आता तेरी भरपूर म्हणजे आल्या. हा, तर आज काय बनवणार आहेस मग तेरीचा? मी असं पातळच बनवणार आहे, मीडियम. म्हणजे भाताशी पण खाऊ शकता, भाकरीशी पण. हा, तेरीचं फतफत ना हो. छान होतात. तर आता ना कटिंग करूया. पानं आपण दाखवतो आतमधून कशी आहेत ती सर्व. ही खाली सर्व देठ आहेत. ही कशी आहे मिळाली आपल्याला? 20 रुपये. 20 रुपये. 20 रुपयाला मस्त जोडी मिळाली. पानं दाखवतो तुम्हाला कशी आहे. तर त्यात सर्व ना भाजी धुवायची पण आहे. इकडे पाणी पण घेतलंय सर्व भाजी धुवायला. दाखवा पानं. ही बघा, मस्त पानं आहेत. आता ही ना गावाला पण भरपूर पानं झाली असतील ना आता? आता गावाला म्हणजे सगळीकडे कुठे जाशील तिकडे तुम्हाला दिसणार. हा, तेरीची भाजी आमच्या आजूबाजूला एवढी ना पण विचारत नाही तेरीच्या भाजीला, एवढी तेरीची भोवती सगळीकडे असते. प्रत्येक ठिकाणी तेरीची आणि टाकल्याची भाजी कंपल्सरी दिसणार. आता सर्व धुवून घ्यायला लागेल आपल्याला. नाही, भाजीला खाज असे येते, म्हणजे हातीला खकव सुटतो. थोडं तेल लावून घ्यायचं, मग हातीला ना खाज नाही. सर्वांनाच म्हणजे सण नाही होत, काही ना जमतो, काही काही नाही जमत, काही काहींना खाज येते. तेल लावला तर बरा पडतो, म्हणजे हातीला खाज नाही येत. तर सर्वांना देठ आई कटिंग करायला लागतील ना? देठ कटिंग करून घेते, देठ काढून घेते. सर्व पाण्यात धुवून घ्यायचे. देठ पण आहे आपल्याला लागणार आहेत की? देठ पण घ्यायचा, साफ करायचं. देठ पण लागणार आहेत भाजीमध्ये? हा, देठाची मस्त भाजी होते. ही देठ अशी मोडायची ना, त्यांची अशी साल काढायची. हे बघा, असं साफ करून घ्यायचे. देठ असं साला काढून टाकायचं. देठाला पण सालीला खकव असते, साफ करून पूर्ण घ्यायची. असं हे करायचं, सोलायचं त्यांना.
हे बघ, असं 2 तुकडा केला ना की ऑटोमॅटिक ती साल निघत जाते. इकडे ना ही पानं सर्व आपण स्वच्छ करून घेतोय पाण्याने. हे बघा, व्यवस्थित सर्व क्लीन करून घ्यायचे. कशी त्यांच्यावर धूळ वगैरे असण्याची शक्यता असते, त्यामुळे पाण्याने एकदा धुतली ना तर पूर्ण क्लीन होऊन जातात. एकदा काही 2 वेळा धुवून. तर म्हणजे इकडे ना आता भाजी आपण पाण्याने स्वच्छ क्लीन करून घेतलेली आहे. इकडे देठ पण क्लीन केले, सर्व सालवरची काढून घेतलेली आहे. आता इकडे ना आपल्याला ही सर्व सामग्री लागणार आहे, बेसिक सामग्री. याच्या व्यतिरिक्त अजून थोडेसे मसाले वगैरे लागतील. इकडे काय काय घेतलेलं आहे? आता इथे ना मी पाव वाटी सफेद डाळ घेतली आहे, अच्छा. उडदाची. इथे अर्धे वाटी शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे अजून कोणत्या इतर गोष्टी पण घालू समजा तुम्ही शकतो. डाळ शेंगदाणे नाही ना घेतले हो, हा, तर तुम्हाला वाल भिजलेले वालात पण घालू शकता वे. अच्छा. किंवा चवळी असते ना, लाल चवळी, हम्म. त्याच्यात पण घालू शकता. आम्ही गावाला लाल चवळी किंवा वालामध्ये अशी घालतो. म्हणजे चण्याची डाळ पण घालू शकता. चण्याच्या डाळीत पण असे वेगवेगळ्या पद्धतीने घालतो, पण मी आज तुम्हाला शेंगदाण्यातले दाखवणार. हा, शेंगदाण्याची ना 1 नंबर लागते, भारी होते शेंगदाण्यामध्ये. इकडे खोबरा किती घेतलाय? मी इथे ना पाव वाटी खोबरा किसून घेतलेला आहे. अच्छा. इथे ना 5 मिरच्या घेतलेल्या आहेत. आपल्याला हे वाटप करायचं आहे, मिरची, खोबरा आणि लसूण. अच्छा, 3 गोष्टींचा वाटप रेडी करायचं आहे. तर त्यासाठी हे आपल्याला मिक्सर मध्ये पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. हे आपल्याला भिजत घालायला लागेल ना? शेंगदाणे थोडे भिजत घालायचे. आपली भाजी कापून होईपर्यंत थोडे टाइम भिजले ना की मस्त सॉफ्ट, आणखी सॉफ्ट चांगली भाजी होते. न सफेद डाळ पण मग चांगले शिजतात ते. तर फुगत ठेवायचं आपल्याला 10 ते 15 मिनिटं. तोपर्यंत आता ही सर्व आपण भाजी कटिंग करून घेऊया. ते तर ना सर्व मिक्सर मध्ये बारीक करून घेते, सर्व गोष्टी ऍड केलेल्या आहे त्याच्यामध्ये. आपल्याला ना ह्याच्यात 2 चमच धना पावडर घालायचे आहे, 1 चमच बडीशेप, 1 चमच जिरा, हळद 2 चमच घालून घेते. याच्यानं ना मस्त आपल्या वाटपाला छान फ्लेवर येतो. थोडंसं याच्यामध्ये आपल्याला पाणी लागणार आहे बारीक होण्यापुरता, आणि व्यवस्थित ना याला झाकण लावून आपल्याला बारीक करून घ्यायचं. इकडे ना आता आपला सर्व वाटप रेडी झालंय बघा. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली ना, म्हणून छान असं पिवळसर कलर आले. तर इकडे ना आता सर्व भाजी आपण कटिंग करायला सुरुवात करते बघा. असे ना बारीक कटिंग करून घ्यायचे. इकडे देठ सर्व आपण कटिंग केलेत, आता सर्व पानं कटिंग करून घेतोय. असे ना 4-5 पानं एकत्र घ्यायची आणि बारीक करून घ्यायची पूर्ण. एकदा कटिंग करून झाली ना की पुन्हा सर्व एकत्र करून बघा बारीक करून घ्यायची. व्यवस्थित बारीक केली ना की मग आपल्याला ती भाजी मिक्सरला लावायची जरूर नाही. 3 शिट्या केल्या की भाजी मस्त होते. तर बघताय भाजी आपली ना चिरून झालेली आहे. आता मी नाही भिजलेले शेंगदाणे घालते. 10 मिनिटं भिजले ना तरी पण बस होता. आणि ही सफेद डाळ ती पण 10 मिनिटं भिजत घातलेली. आता ना 1 तांब्याभर मी पाणी घालून घेते. आम्ही कसे थोडी पातळच ठेवतो, आम्हाला जास्त घट्ट नाही जमत. मी 1.5 तांब्या पाणी घातलंय. आता झाकण लावून घेते. आपल्याला ना आता 3 शिट्या होईपर्यंत ठेवायचं आहे, कारण 3 शिट्या झाल्या की एकदम भाजी डाळ पण चांगली शिजते आणि शेंगदाणे पण चांगले शिजतात. तर म्हणजे इकडे ना पूर्ण आता भाजी आपली कुकर मध्ये शिजून रेडी झाली आहे बघा. वाफवायला ठेवली होती, छान अशी वाफवून झालेली आहे बघा. सर्व मिक्स करून घेतोय. शेंगदाणे पण ना मस्त शिजलेत. आता आपल्याला ना वाटप घालायचं. इकडे मगाशी मिक्सर मध्ये आपण वाटप तयार केला होता ना, तो घालून घेतोय सर्व. सर्व मिक्स करून घ्यायचंय. ओल्या खोबऱ्याचं वाटप आहे ना, तो 1 नंबर लागतो. कढीपेक्षा भारी भाजी होते, एकदम पातळ बनवली ना मस्त लागते. जिरा धन सर्व आपण घातल्याने तर फ्लेवर मस्त येतो. गॅस इकडे ना आता पुन्हा पेटवलेली आहे. वरती ना मीठ घालून घेतोय. चवीनुसार मीठ घालायचंय. 1.5 चमच घातलाय. थोडी ना आपल्याला आमसूल पण घालायचं आहे, मग आमसूल घातल्याने मस्त भाजी होते. आणि ना वाटप टाकल्यानं थोडा एक कढी येऊन द्यायचा. सगळा मसाला कसा चांगला व्यवस्थित लागतो त्याला.
तर इकडे ना आता आपल्या भाजीला तडका द्यायचा आहे, त्यासाठी इथे पलीमध्ये ना तेल गरम करायला ठेवलं आहे. इकडे ना हे लसूण घेतलं, 7-8 लसणीच्या पाकळी आणि सर्व कढीपत्त्याच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. ह्यानी ना मस्त एकदम फ्लेवर येतो, फोडणी द्यायची आपल्याला लसणाची एकदम भारी. इकडे ना आपल्याला राई जिरा पण लागणार आहे तडका देण्यासाठी. इथे मी फोडणीला ना राई घालून घेते, लसूण, कढीपत्ता आणि फोडणी देऊन घेते. फोडणी दिली ना की पटकन झाकण ठेवायचं, म्हणजे फोडणी चांगली लागते सर्व भाजीला. व्यवस्थित ना मिक्स करून बघा असं घ्यायचं, एकदा फोडणी दिली की आणि बंद करून ठेवायचा. तर मंडळी इकडे बघताय भाजी आपली रेडी झालेली आहे बघा, मस्त झाले एकदम भारी. पातळ फतफत बोलतात त्याला, तेरीचं फतफत एकदम छान होते आणि शेंगदाणे वगैरे सर्व मस्त शिजलेत. तर डिशमध्ये इकडे काढून घेतले, जेवायलाच बसतोय आम्ही आता. सर इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे. इकडे बघताय तेरीचं फतफत म्हणजे तेरीची भाजी आपली रेडी झाली, भारी दिसते. इकडे ना चण्याची डाळ सुद्धा बनवलेली आहे घरी. इकडे लोणचं आहे आणि इकडे भाकरी आहे. मस्त आज आपला हा जेवणाचा बेत आहे. तर तुम्हाला टेस्ट करून पण सांगतो कशा प्रकारे आपली भाजी झाली ती बघा, भारी दिसते एकदम गरमागरम आहे, आताच गॅसवरून काढलेली आहे. चला आता टेस्ट करून बघूया कशा प्रकारे भाजी झालेली आहे ती. एकदम जबरदस्त झालेली आहे. ही तुम्ही ना भाताबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता. ही कशी आपण ना हलकीशी पातळ बनवतो, त्याच्यामुळे दोन्ही बरोबर खाऊ शकता. आणि पावसाळ्याच्या आता जास्त करून ही भाजी मार्केटमध्ये येत असते, नक्की ट्राय करा, एक नंबर होते. तर मंडळी फायनली आता जेवण झालेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण आपल्या कोकणी पद्धतीमध्ये तेरीच्या भाजीची पातळ अशी रेसिपी पाहायला मिळाली. ही तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर दोन्ही बरोबर पण खाऊ शकता, एकदम अप्रतिम झालेली आहे. तर नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा. आता पावसाळ्याच्या टायमाला खास करून तेरीची भाजी येते, तर नक्की घरी तुम्ही ही बनवा आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की कशी झालेली आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.